तर मक्का भावांनो, पार्ट 1 मध्ये तुम्ही बघितलेच असेल की आम्ही निघालो तो नाणककरिता. रस्त्यावर खूप छान व्ह्यू मिळाला म्हणून आम्ही व्ह्यू कॅप्चर केला. नंतर आम्हाला सोलापूरचे काका मिळाले. ते सोलापूरवरनं अयोध्येकरता पायी वारी करता निघालेले होते. हे त्यांची 5वी पायी वारी होती. यांचा पूर्ण व्हिडिओ फुल ब्लॉग मध्ये आलेला आहे, तर नक्की बघा. तसंच मग आम्ही पोहोचलो औंढानागरांमध्ये. अगोदर नाश्ता केला, नंतर आम्ही निघालो औंढानागराच्या मंदिराकडे. आजीकडून पुष्पहारांची थैली घेतली आणि मग निघालो मंदिराच्या आतमध्ये. मंदिराचा व्ह्यू बघून घ्या बाहेरून. मग डायरेक्ट गेलो आम्ही मंदिराच्या आतमध्ये. आतमध्ये जाताना आम्हाला वाटले की गर्दी खूप असेल, बट तसंच झाले. अवघे 3 तास झाले आम्हाला लाईनमध्ये असताना, तरी पण आम्ही आतमध्ये पोहोचलो नव्हतो. मग शेवटी आम्ही आतमध्ये गेलो. अवघ्या 4 तासानंतर मग आम्ही दर्शन केले, मग निघालो बाहेर. बाहेर येताच सूर्यास्ताचा खूप सुंदर व्ह्यू आम्हाला बघायला मिळाला. दर्शन केले, मग आम्हाला जायचं होतं स्मार्ट बाजारमध्ये हिंगोलीला. तर मग आम्ही तसंच निघालो आणि पोहोचलो स्मार्ट बाजारमध्ये. स्मार्ट बाजारमध्ये पोहोचताच आम्ही सर्व स्मार्ट बाजार एक्सप्लोअर केलं. त्यानंतर आम्ही पूर्ण इकडे बघितलं. नंतर आम्ही थोडी खरेदी केली. पूर्ण खरेदी करून आम्ही निघालो बिलिंग करता. बिलिंग केल्यानंतर आम्ही निघालो आपल्या घराच्या रस्त्याने. आजचा व्लॉग इथेच खतम होते. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. तब तक के लिए टाटा बाय बाय.